मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रिपद मिळालेलं नाहीये। भाजपने स्वतंत्र प्रभाराचं राज्यमंत्रीपद देऊ केलेलं असताना सुद्धा हा निर्णय का घेण्यात आला असा प्रश्न उपस्थित होतोय। दुपारी तटकरेंच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। नरेंद्र दामोदर मोदी ईश्वर की शपथ लेता हूं की एनडीएच्या या सरकारमध्ये देशातील एनडीएतील मित्रपक्षांनाही संधी मिळाली। शिंदेंच्या शिवसेनेला एक राज्यमंत्रीपद मिळालं। कॅबिनेट मंत्रिपदाची चर्चा होती, मात्र प्रतापराव जाधवांना स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्रीपदावरती समाधान मानावं लागलं। दुसरीकडे एनडीएत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही। सकाळपर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही एक कॅबिनेट पद मिळणार अशी चर्चा होती। सकाळी शपथविधीसाठी नेत्यांना फोन येण्यास सुरुवात झाली, पण शपथविधीसाठी तयारीत असलेल्या प्रफुल्ल पटेलांना फोन आलाच नाही। त्यापर्यंत कुठलाही आम्हाला निरोप नाही, म्हणून त्याच्या आधी मी तुम्हाला अशी काय बोलायचं। त्यापर्यंत कुठलाही आम्हाला निरोप नाही, म्हणून त्याच्या आधी मी तुम्हाला अशी काय बोलायचं। त्यानंतर सुनील तटकरेंच्या निवासस्थानी अजित पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते पोहोचले। तोपर्यंत राष्ट्रवादीचा खासदार शपथ घेणार नाही हे स्पष्ट झालं होतं। नंतर देवेंद्र फडणवीस तटकरेंच्या बंगल्यावर दाखल झाले। अजित पवार भाजपानं दिलेल्या ऑफरवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। तब्बल 70 मिनिटं फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा पार पडली। नेते कोणतीही प्रतिक्रिया न देताच तटकरेंच्या निवासस्थानावरून निघाले। महाराष्ट्र सदनात पोहोचलेल्या फडणवीसांनी अजित पवारांनी स्वतंत्र प्रभाराचं राज्यमंत्रीपद नाकारल्याचं स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या वतीनं किंवा सरकारच्या वतीनं एक जागा ऑफर करण्यात आली होती। राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशा प्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती, परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि दिल्लीत असलेल्या छगन भुजबळ या तीनही वरिष्ठ नेत्यांचा अनुभव पाहता राज्यमंत्रीपद घेण्यास राष्ट्रवादीनं नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे। यावेळी संधी नाही मिळाली तरी चालेल, पुढच्या वेळी संधी मिळेल असं अजितदादांनी सांगून टाकलं। एनडीएचे घटक या नात्याने आमच्याशी त्याच मीटिंगमध्ये स्वतः पंतप्रधानांनी सांगितलेलं होतं की सगळ्या घटक पक्षांच्या प्रमुखांशी इतर त्यांच्या मान्यवरांशी चर्चा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांना सांगितलं की जरी आमचे लोकसभेला एकच जागा आलेली असली तरी राज्यसभेची पण एक जागा आहे आणि 2-3 महिन्यामध्ये आमच्या अजून राज्यसभेच्या 2 जागा वाढत आहेत। हे आम्ही त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं। म्हणजे टोटल स्ट्रेंथ आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 4 होती आहे, तर त्यामध्ये आम्हाला एक जागा मंत्रिमंडळामध्ये मिळाली पाहिजे ही आमची रिक्वेस्ट आहे। शिंदे साहेबांचा आणि आमच्या संख्याबळावर तो खूप अंतर आहे, पण दोन्ही पक्षाला एकच म्हणजे त्यांनी सूचना किंवा ऑफर केली, तो त्याचा अर्थ हे पण समजू नका की काही त्यांच्या मनामध्ये काही एका पक्षाने दुसऱ्या पक्षामध्ये काही फरक आहे की भेदभाव आहे। फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी जर सांगितलं की थोडे दिवस थांबा, धीर ठेवा, त्याचा अर्थ हे नाही ना की त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की हे घ्या नाहीतर काहीच नको घ्या, असं अजिबात ते काही बोलले नाही। त्यामुळे आम्ही पण थोडा त्यांच्या शब्दावर जे काही त्यांनी आम्हाला भरोसा दिला आहे आम्ही थोडे दिवस धीर ठेवू। केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचा मंत्री नसल्यास शरद पवारांची राष्ट्रवादी आणि विरोधकांनी टीकेची संधी सोडली नाही। फुटलेला पक्ष आता अजित पवारांचा न राहता भाजपाचा होणार असा टोला रोहित पवारांनी लगावलाय। तर भविष्यात संधी मिळेल अशी आशा अजित पवार समर्थकांनी व्यक्त केली आहे। अजितदादांच्या पक्षाला मंत्रिपद आता दिलं नसेल आणि जर दिलं जाणार नसेल त्याचा एकच अर्थ येत्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांकडे राहणार नाही, त्यांच्याकडे एकच पर्याय राहील भाजपच्या कमळावर लढायचा, बाकी कुठलाही इतर पर्याय राहणार नाही असं वाटतं। आम्हाला त्यात काय जायचं नाही, कारण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु वाद त्यांच्या मंत्री
पदामध्ये कोणाला देण्याबाबतीतला आहे की वाद भारतीय जनता पार्टी त्यांच्यामध्ये त्यांना मंत्रीपद देण्यासाठी आहे, हाही एक संशोधनाचा प्रश्न आहे. म्हणजे म्हणूनच आता मी जे टी व्हीवर बघतोय दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना त्यांना त्यांच्याकडे जाऊन बसावं लागलं, चर्चा करावं लागली. म्हणजे हा अंतर्गत वाद असता तर मग दुसऱ्या नेत्यांनी येऊन त्या चर्चेमध्ये सहभागी होणं, हाही एक पॉलिटिकल ॲनालायसिस करत असताना किंवा एक सूचक काही गोष्टी ज्याच्याबद्दलची चर्चा होऊ शकते, पण ती प्रफुल्ल पटेल यांना संकेत दिलेले आहेत. सर्वच घटक पक्षांना सामावून घेण्याचं धोरण जे आहे ते भाजपच्या नेत्यांचं आहे. त्याच्यामध्ये कदाचित आज शपथविधीमध्ये काही नाव नसलं तर भविष्य काळामध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्यामध्ये रिप्रेझेंटेशन मिळू शकतं, याच्याबद्दल काही शंका बाळगण्याचं कारण नाही. भाजपनं ऑफर केलेलं स्वतंत्र प्रभाराचं राज्यमंत्रीपद अजित पवारांनी का नाकारलं याची चर्चा आता सुरू झाली आहे. नेमकं काय घडलं ते पाहूया. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंमध्ये मंत्रिपदावरून वादाची चर्चा आहे. छगन भुजबळ यांना राज्यसभेत संधी देऊन मंत्री करण्याची मागणी आहे. वरिष्ठ नेत्यांच्या या वादाचा पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी वाद टाळण्यासाठी मंत्रिपद नाकारल्याची चर्चा आहे. लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांना कमी महत्त्व दिल्याची चर्चा आहे. लोकसभा निकालानंतर अजित पवारांच्या मनात नेमकं काय आहे हे पाहावं लागणार आहे. एनडीए सरकारमध्ये सहभागी झालेल्या सर्वच पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न भाजपाच्या वतीने करण्यात आलाय. 4 खासदारांमागे 1 मंत्रिपद असं सूत्र ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. शिंदेचे 7 खासदार असतानाही त्यांना एकच राज्यमंत्रीपद देण्यात आलंय. शिंदेच्या शिवसेनेला स्वतंत्र प्रभार असलेलं राज्यमंत्रीपद मिळाल्याने त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार की नाही याची चर्चा सुरू झाली आहे. तर अजित पवारांचा एकच खासदार निवडून आल्यानंतरही त्यांना स्वतंत्र प्रभाराच्या राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आणि अजित पवारांनी ती नाकारली आहे. विधानसभेच्या तोंडावर केंद्रीय राज्यमंत्रीपद अजित पवारांनी नाकारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मंत्रिमंडळात एनडीएच्या महाराष्ट्रातल्या साथीदारांना मिळालेल्या स्थानाची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवाजी काळेसह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.